पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी सभा दणाणली। नागरिकांना 6 दिवसातून एकदाच पाणी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कलाताई सुकलाल माळी यांच्यासह नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी गुरुवारी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। शिंदखेडा शहरातील गांधी चौकात ही सभा घेण्यात आली होती। सभेला मोठ्या संख्येने परिसरातील महिला व पुरुष नागरिकांची उपस्थिती यावेळी दिसून आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वातावरण चांगले आहे। अजितदादा जे बोलतात ते करून दाखवतात, म्हणून शिंदखेडा शहराच्या विकासाला निधी कधीच कमी पडू देणार नाही। तसेच शिंदखेडा शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न व मुख्य पाणी पुरवठ्याविषयी लक्ष वेधत आजही शहरात 6 ते 7 दिवसात पाणी येते। त्याचप्रमाणे सर्व समाजातील लोकांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे। असं नाहीये, आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पक्ष चालवतो आणि ज्याप्रमाणे पक्ष चालवतो त्याचप्रमाणे आमचे उमेदवार दिलेले आहेत आणि आम्ही 100% मदत करतो। काही तटकरे साहेब काही कामानिमित्त तब्येतीमुळे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, याचा अर्थ आमचा वक्फ बोर्डाला विरोध आहे असं नाही। वक्फ बोर्डाच्या घटनेला जी काही घटना केली त्या घटनेमध्ये काही त्रुटी असतील, त्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही शासनाला विनंती करू, परंतु याचा अर्थ आमचा त्या बोर्डाला विरोध आहे असं अजिबात नाही। आम्ही सर्व बरोबर आहोत आणि सर्वांना अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त महायुतीत पाहिजे। मला एक सांगा, महाआघाडीमध्ये तुम्हाला कुठे काही दिसतंय का? काही नेते सभा घेताय का? कुठे सभाही नाही, उमेदवारही नाही, नेते नाही, त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही। महायुतीमध्ये जरी स्पर्धा असली तरी ती स्पर्धा पक्षापुरती मर्यादित आहे, त्यावर सरकारवर काही परिणाम होणार नाही त्याचा। पण निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष हा आपल्या परीने प्रयत्न करत असतो, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो, प्रत्येक जण त्याच्या परीने प्रयत्न करत असतात, परंतु एकंदरीतच जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणावर आमच्यावर आहे आणि शब्दाला जागणारे नेते म्हणून आमची एक प्रतिमा आहे, ती प्रतिमा जपण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो। पासून नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये फिरतोय। उद्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझा दौरा आहे आणि परवा अहिल्यानगरमध्ये आहे। परंतु एकंदरीत ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे ते शब्दावर आधारित आहे आणि शब्द दिल्यानंतर शब्द कोण पुरे करू शकतं याची जनतेला अतिशय चांगल्या प्रकारे खात्री झालेली आहे आणि म्हणून वातावरणामध्ये प्रचंड मोठा बदल या ठिकाणी मला दिसतोय। जवळपास मी ज्या 4 नगरपालिकांमध्ये या ठिकाणी दौरा केला आणि सभा घेतल्या त्यापैकी 3 नगरपालिका तर निर्विवाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर जातील। एका नगरपालिकेमध्ये टस्सल आहे, परंतु 2 दिवसामध्ये तिथलंही वातावरण सुधरेल आणि सर्व समाजाचे लोक, सर्व म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की सर्व समाजाच्या लोकांनी या ठिकाणी राष्ट्रवादी पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारचा राजकीय वास न येता विकासाच्या मुद्द्यावरती सर्व समाज एकत्र झालेले आहेत आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपल्याला तो रिझल्ट बघायला मिळेल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।